भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी केली जाणार आहे। आज दुपारी नाशिकमध्येच ही चौकशी होणार असल्याची देखील माहिती आहे। खरातच्या शिवनिका संस्थानाच्या चाकणकर या विश्वस्त होत्या। 3 दिवसांपूर्वी चाकणकरांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार आहे। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज चौकशी होणार आहे। आज दुपारी नाशिकमध्ये ही चौकशी होणार असल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत। योगेश, सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे ही, कारण रुपाली चाकणकर यांच्या भोवतीच्या अडचणी वाढल्या जात आहेत का, वाढतायत का? भोंदू अशोक खरात प्रकरणी आता चाकणकरांची प्रत्यक्ष चौकशी होणार आहे। चौकशी खरं तर खूप दिवसांपासून प्रलंबित होती। ते SIT त्यांना बोलवणार अशी चर्चा सातत्यानं होत होती। मात्र त्या एकूण जर आपण बघितलं तर खरातच्या अनेक पतसंस्थांमध्ये जे काही बोगस अकाउंट मिळून आले, त्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणीला यासाठी चौकशीला बोलवण्यात आलं होतं। मात्र रुपाली चाकणकर या अद्यापपर्यंत चौकशीसाठी आलेल्या नव्हत्या। आता त्या आपल्या वकिलासह आज SIT समोर हजर राहणार असं म्हटलं जात आहे। आज दुपारच्या सुमारास त्या नाशिकमध्ये येतील आणि वकिलासह आपली बाजू मांडतील। रुपाली चाकणकर यांचं नेमकं म्हणणं काय आहे, नेमकं त्या कशासाठी येत आहेत आणि त्यांना कसलं समज बजावण्यात आलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र त्या आज नाशिकमध्ये येणार आणि SIT समोर हजर राहणार असं स्पष्ट झालं आहे। त्याच्यामुळे रुपाली चाकणकर यांची आज SIT चौकशी होते। या चौकशीतून नेमकं काय पुढे येत आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला होता। अर्थात सर्व स्तरातून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका झालेली होती। भोंदू अशोक खरात प्रकरणी आता शिवनिका संस्थानाच्या चाकणकर विश्वस्त असल्यानं त्या दृष्टीने SIT कडून रुपाली चाकणकरांची चौकशी होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या फोन लाईनवरून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, रुपाली चाकणकरांची आज SIT कडून चौकशी होते आहे। तुम्ही यापूर्वी सुद्धा त्यांच्या बाबतीत विविध प्रश्न उपस्थित केलेले होते। अखेर SIT चौकशी होणार आहे। रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढतायत का? अगदी नक्कीच वाढतायत आणि त्या वाढल्याच पाहिजेत। प्रथमतः मला हे सांगायचं आहे की ही चौकशी कधीच झाली नसती। खरं तर मला असं सांगण्यात आलं होतं की SIT कडे फक्त 9 महिला ज्यांच्या कंप्लेंट्स आल्या आहेत, फक्त तेवढीच चौकशी SIT करणार आहे आणि SP अहिल्यानगर हे फक्त समता आणि जगदंब पतसंस्थेची चौकशी करणार आहे। ही चौकशी होण्याचा कुठचाही प्लॅन नव्हता। म्हणजे ना पॉलिटिशियनची झाली असती, ना रुपाली चाकणकरांची झाली असती, कोणाचीच नाही। मग मला असा प्रश्न पडला होता की ही सगळी माहिती कशी पुढे येणार आणि यांच्या चौकशा का होणार नाहीत। म्हणून मी DG सरांना एक पत्र लिहिलं होतं आणि की ताबडतोब या महत्त्वाच्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर हे कायद्याला धरून होणार नाही, ही चौकशी झालीच पाहिजे असं पत्र मी DG सरांना लिहिलं। त्याच्यावर मला वाटतं झी24 तासनी बातमी देखील केली होती, कारण तेव्हा मी दिल्लीला होते। तर दिल्लीच्या तुमच्या पत्रकारांनी ती बातमी देखील केली होती की अतिशय स्ट्रॉंग शब्दात मी त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर DG सरांनी तसे आदेश दिले आणि म्हणून आज ही चौकशी होतीये। नाहीतर सुनील तटकरेंनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता। ही चौकशी कधीही केली नसती, पण आज ही होतीये हे ऐकून बरं वाटतंय। आता सगळ्याच प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार आहेत की शिवनिका संस्थानाच्या पैशांचं झालं काय, येणारा जो अफाट पैसा होता खरातांचा तो कसा वळवला गेला, कुठे वळवला गेला, प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकरांच्या अकाउंट बनणं, नॉमिनी जे खरातांना केलं होतं ते कसं केलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी किती प्रकरणं दाबली गेली, या सगळ्यांची चौकशी आता झाली पाहिजे। आणि नाही झाली तर पुन्हा आपल्याला ते प्रकरण लावून धरायला लागणार आहे। कारण आताच्या घटकेला मला असं कळतंय की त्या वकिलांबरोबर निघाल्या आहेत, म्हणजे अमुक गोष्टी परत आपल्याला त्याच बघाव्या लागतील। बाहेर येऊन हे आपल्याला सांगतील, मीडियाला सांगतील की नाही आम्ही चौकशीच्या आम्ही सामोरे गेलो, आमच्याकडे काहीच लपवण्यासारखं नाही, आम्ही अमुक माहिती दिलेली आहे वगैरे वगैरे वगैरे। पण आपल्याला सगळ्या गोष्टीच्या अगदी बॉटम पर्यंत जाऊन सगळं बाहेर काढणं गरजेचं आहे, जे आपण करत राहू। धन्यवाद दमानियाजी, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिली। त्याच्यामुळे भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होते। या चौकशीमधून नेमकं काय समोर येणार आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे।